नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बातमीनं. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नी सरकारच्या हालचाली वाढलेल्या आहेत. आरक्षण प्रश्नी कॅबिनेटमध्ये आज एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ओबीसींच्या न्यायासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा कळतंय. राज्यातल्या 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण या निवडणुकीमध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण मात्र गायब झालंय. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी ओबीसींचं राजकीय आरक्षण अबाधित राहतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य सरकारने जो निरगुडे आयोग नेमलेला आहे त्या आयोगाची जी माहिती गोळा करण्याची वेळ आहे ती साधली जाते का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. कारण निरगुडे आयोगाला अजूनपर्यंत निधी दिला गेला नाही अशा प्रकारचा आरोप केला जातोय. आम्ही ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देणार अशी काँग्रेसची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. ओबीसी समाजाचे नेते आणि मंत्री आपल्याबरोबर विजय वडेट्टीवार जे आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. कारण आता काही वेळातच बैठक आहे, कॅबिनेटमध्ये हा मुद्दा चर्चेला जाणार आहे. नेमक्या कोणत्या स्वरूपातल्या तरतुदी किंवा काही गोष्टी होऊ शकतात? एक तर आत्ताच्या स्थितीमध्ये ओबीसीचं आरक्षण 0वर आहे. हे देशभरासाठी लागू आहे कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. खरं तर 2010चा कृष्णमूर्तीचा जो निकाल होता ट्रिपल टेस्टमध्ये काय म्हटलं आहे? एक, तुम्ही आयोगाचं गठन करा. तुम्ही दुसऱ्या याच्यावर डेटा कलेक्ट करा. तिसरं, त्यामध्ये 50% आतमध्ये ते आरक्षण ठेवा. मला एक सांगा, आज जे बोंबाबोंब चालला आहे, भारतीय जनता पक्ष ठिकठिकाणी आंदोलन करते आहे. अहो, आम्ही इम्पेरिकल डेटा जरी गोळा केला तरी केंद्र सरकारने जे 127वी घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार दिला, परंतु जोपर्यंत 102वी घटना दुरुस्ती होत नाही आणि याची मर्यादा 50%च्या वर जात नाही तोपर्यंत इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला काय, आयोग बसवलं काय, त्याचा काय संबंध आला? ते 50%च्या वर जात नाही. एक्झाम्पल सांगतो, फॉर एक्झाम्पल, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब 50%मध्ये असतील, 50%मध्ये, तर 50% त्यांना आरक्षण जाणार. मग ओबीसीला काय मिळणार? इम्पेरिकल डेटा कलेक्ट करून मिळू शकत नाही. म्हणून हे आरक्षण आता, कारण नाही चर्चा होत राहील नाही, हे लोकांच्या पुढे आलं पाहिजे. आम्ही आरक्षण घालवलं, हे पापाचे वाटेकरू भाजप आहे, भस्मासुर आहे भाजप म्हणजे ओबीसींचा. आणि आमच्यावर सांगतात की आम्ही नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आम्हाला रावण तोंड, हे भस्मासुराचं तोंड असलेलं रावणचं तोंड आम्हाला म्हणतात. भाजपाने पूर्ण उद्ध्वस्त केलंय ओबीसींना आणि आमच्यावर आरोप करतायत. मला एकच सांगायचं, भाजपच्या आंदोलनाबद्दल काय म्हणा? आंदोलन हे वेगळे आंदोलन आहे, ढोंगी आंदोलन आहे. स्वतःच पाप करायचं आणि लोकांच्या पुढे सोंग करायचा, यामध्ये काही तथ्य नाही. मुळात विषय काय आला, हे आरक्षण गेलं कसं? 2015 ते 2019 कोणाचं सरकार होतं? का जिल्हा परिषदच्या निवडणुका नागपूरच्या 2 वर्ष पुढे ढकलल्या? का इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही? केला असता तर मग घटना दुरुस्तीचा विषय आला असता. मराठा समाजामध्ये सुद्धा आपण आरक्षण देत असताना घटना दुरुस्ती आडवी आली, 102वी नव्हती, तर मग आरक्षण दिलं कसं? आज सुद्धा तोच विषय येतो आहे की आम्ही सगळं करू, पण 50%ची मर्यादा ओलांडता कशी येणार? पण आता जर इमिजिएट रिलीफ द्यायचं झाला, म्हणजे जसं आपण राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्या जागी ओबीसी उमेदवारच दिले जाणार या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे. काँग्रेसची भूमिका काय असणार आहे? 100% आम्ही ही ओबीसी देणार. याच्यापूर्वीच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी घोषणा केलेली आहे. आमचे नानाभाऊ पटोलेंनी यापूर्वीच घोषणा केली प्रदेशाध्यक्षांनी की आम्ही 100% जिथे जिथे ओबीसींच्या जेवढा कोटा आहे त्या ठिकाणी आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार. आत्ता 5 जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या जागा ज्या रिक्त झालेल्या आहेत त्या सर्व 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ओबीसीचेच उमेदवार देणार. काँग्रेसची भूमिका सुद्धा तीच आहे. विषय आता एवढाच आहे की आजच्या कॅबिनेट पुढे आज 0 असलेलं आरक्षण किमान 50%पर्यंत ही तात्पुरती व्यवस्था करता येईल का यावर चर्चा करून त्याच्यावर निर्णय घ्यायचा आहे. आणि आज विषय तर त्यासाठीच मग पुन्हा काही सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल का? आम्ही काही अमेंडमेंट केल्यानंतर
आमचं म्हणणं कॅबिनेटचा निर्णय जो काही आज होईल तो निर्णय घेऊन पुढे जाता येईल का किंवा जायची गरज आहे का किंवा राज्यालाच अधिकार आहेत का ही सगळी चर्चा करून आज कॅबिनेटमध्ये निर्णय होईल आणि नाहीपेक्षा 50 सध्या तरी 50% ते आपण हे ठेवू. राहिला विषय 50% वर जायचा तो इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा काही करा जोपर्यंत 100 घटना दुरुस्ती 2 वीक होत नाही तोपर्यंत हे लागू होणार नाही. त्यामुळे हे म्हणे राज्य सरकारने काय केलं घटना दुरुस्ती केली नाही आपला इम्पेरिकल डेटा कलेक्ट केला नाही. अरे करून उपयोग काय तुमचे तिकडे दिल्लीमधल्या सरकारने ते करण्याची गरज आहे दुरुस्ती अमेंडमेंट आणण्याची गरज आहे तर हे आरक्षण टिकणार आहे. ते न करता हे करा म्हणजे पहिल्यांदा काय म्हणतात त्याला आपण जे पहिलं करायला पाहिजे ते न करता जे दुसरं करायला अशी ही भूमिका हे योग्य नाही. शेवटचा प्रश्न जो तुम्ही अध्यादेशाचा विषय काढला की या संदर्भात चर्चा होईल कदाचित अध्यादेश पण काढला जाईल येत्या काही दिवसात कारण आपण बघितलं की ज्याला मिनी विधानसभा म्हटलं जातं अशा महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या तर किमान या अध्यादेशाद्वारे त्या वेळेला याचा फायदा होऊ शकेल. 100% फायदा होईल पुढच्या सगळ्या निवडणुकीला फायदा होईल आणि म्हणूनच आज कॅबिनेट पुढे निर्णय आम्ही चर्चा करून घेण्याचं ठरवतो. तर हे होते ओबीसी समाजाचे नेते ज्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे की येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे ही पोटनिवडणूक वगळली तर बाकी इतर निवडणुकांना याचा फायदा होण्यासाठी अध्यादेश काढण्यासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. स्वप्नील धुरीसह स्वाती लोखंडे न्यूज 18 लोकमत मुंबई. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या या बातमीनंतर वळूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडे. आयकर अधिकारी हे अभिनेता सोनू सूदच्या घरी पोहोचल्याचं कळतंय. सोनू सूदच्या 6 मालमत्तांची चौकशी सुरू असून आयकर विभागाकडून काही माहिती सुद्धा घेतली जाते. शोध मोहीम सुरू आहे. मुंबईसह 6 ठिकाणी आयकर विभागाकडून ही शोध मोहीम सुरू असल्याचं कळतंय. सोनू सूद अभिनेता बॉलिवूडमधला एक मोठा अभिनेता ज्याने कोरोनाच्या संकट काळात लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती. मुंबईतून बाहेर देशभरात जाणाऱ्या लोकांना त्याने आर्थिक मदत त्यांना गाड्या पोहोचवण्याचं काम केलेलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत त्यानं उपलब्ध करून दिलेली होती. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आयकर विभागाकडून केली जाणारी ही कारवाई नेमकी कशासाठी काय अधिक तपशील आहेत या कारवाईबद्दलचे? चित्रपट अभिनेते सोनू सूद यांच्या घरावरती इन्कम टॅक्स विभागाचा सर्व्हे सुरू आहे. चर्चा अशी आहे की या संदर्भात अजूनही स्पष्ट करणं याचा सर्वे आहे की रेड आहे ज्या पद्धतीची माहिती येत आहे की यामध्ये आपण खासून एक प्रकारे सोनू सूदच्या 6 ज्या जागा आहेत 6 स्थानावरती सध्या ज्या पद्धतीनं माहिती मिळते की तिथे एक प्रकारे रेड टाकण्यात आली आहे आणि तिथे सर्वेची माहिती घेतली जात आहे आणि तिथून त्यांच्या इन्कम टॅक्स याच्यामध्ये जर बघितलं आपण महत्वाचं म्हणजे एक प्रकारे जी माहिती येते सोबतच की सोनू सूद यांनी जे आयकर भरलेला आहे तो आयकर भरताना ज्या पद्धतीनं माहिती आलेली आहे की यामध्ये काही कागदपत्रांची गडबड आहे आणि ते तपासण्याकरता आयकर विभागाच्या वतीने ही रेट आणि ही सर्वे करण्यात येत आहे. आणि मुंबईसह देशभरातील 6 लोकेशन आहेत त्या 6 लोकेशनवर या प्रकारची कारवाई सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. यामध्ये कुठलं राजकीय हेतू तर नाही आहे हे देखील तपासण्याची गरज आहे कारण की ज्या पद्धतीने माहिती मिळते की यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि सोबतच जर बघितलं होतं की त्यांनी केजरीवाल यांची देखील भेट घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर माहिती मिळते की या संदर्भात आता काय कशा प्रकारे आगामी कारवाई केली जाते आणि सोबतच जर बघितलं आपण माहिती हे करणं महत्वाचं आहे की सोनू सूद जे अभिनेते आहे यांच्यावरती जे इन्कम टॅक्सच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले त्यामागे कुठली महत्वाचं म्हणजे कुठले हे आहे भाजप त्यांना मिळाले त्याच्या आधारावरती कारवाई करण्यासंदर्भात नक्कीच ही कारवाई अतिशय महत्वाची आहे कारण सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसात केलेलं काम आणि त्यानंतर त्यांच्यावर होणारी ही कारवाई याचा काही राजकीय संदर्भ आहे का तो सुद्धा शोधला जाईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या प्रमुख पक्ष शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी करते. या निवडणुकीचं भविष्य अधांतरी असलं तरी शिवसेना तयारी मात्र जोमात करते. या तयारीचा भाग म्हणून महापालिकेनं गेल्या 2 महिन्यात अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे. काही प्रस्ताव सुद्धा संमत केलेत. समितीच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 71 कोटींचे फुटपाथ सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव मंजूर केलेत. 71 कोटी रुपयांमध्ये मुंबईतले केवळ 5 फुटपाथ आणि त्यांच्या
बाजूला असलेल्या रस्त्याचा पट्टा या प्रस्तावात नमूद करण्यात आलाय। यातील मुंबईच्या पश्चिम उपनगरातील 3 उपनगरातल्या 1 आणि शहर परिसरातल्या 1 अशा 5 सौंदर्यीकरण आणि रस्त्यालगतच्या पट्ट्यांची दुरुस्ती प्रस्तावित आहे। हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असून त्यावरून आता भाजपने आक्षेप घेतलाय। भाजपने नेमकी काय टीका केली आहे जाणून घ्या। पदपथाची कामं, रस्त्याच्या लगतच्या साईड स्ट्रीपची कामं ही पैशाची उधळपट्टीच आहे। वारंवार तिकडे एकदा चेकल टाईल लावा, एकदा पेवर ब्लॉक लावा, नंतर डांबरीकरण करा, आता मास्टिक करा, सिमेंट काँक्रिटीकरण करा। वर्षभर पदपथाची कामं चालू असतात, रस्त्याच्या साईड स्ट्रीपची कामं चालू असतात, पण कधीही पादचाऱ्यांना चालण्यासारखे हे रस्ते आणि पदपथ नसतात। पदपथाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम महापालिका करत आहे। दरम्यान शहरात चांगले रस्ते आणि फुटपाथ असायलाच हवेत, मात्र या कामाचा दर्जा देखील चांगला राहायला हवा असं मत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केले। पूर्णपणे फुटपाथ जे आहे आता पेवर ब्लॉकमध्ये नाही होणार, ते एक स्टोन आहे वेगळ्या प्रकारचे, ते स्टोन लावणार आहे। आपल्याला माहीत आहे की काही रस्ते आपण बघा कफ परेडमध्ये आपला बेलाड एस्टेटमध्ये बघा, ते लुक जे आहे ते स्ट्रक्चरल जे आहे हेरिटेज लुक आहे। कुठे ना कुठे असं आहे की या स्तरावर जे मीटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकाचे आयुक्तने प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाचा काही असा विरोध करण्यासाठी असा नाही आहे। तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना मुंबई महापालिकेला डोळ्यासमोर ठेवून निवडणूक खर्च काढण्यासाठी कोटीच्या कोटीचे प्रस्ताव संमत करत असल्याचा आरोप केलाय। लोकांची काय आवश्यकता आहे? एका ठिकाणी तुम्ही म्हणता महानगरपालिकेकडे पैसा नाही, मग ही उधळपट्टी कशासाठी चालली आहे? निव्वळ इलेक्शनच्या साठी म्हणून चालली आहे। बरं, अख्ख्या मुंबईमध्ये वरळी, माहीम आणि बँड्रा सोडून परिसर नाही आहेत का जिकडे कुठे खर्च करावाचं वाटेल असं? सगळा खर्च इकडेच, सगळा खर्च वरळीलाच। काय नेमकं कारण आहे? त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये कुठल्याच विषयाला विरोध होताना, त्या तीव्रपणे विरोध होताना दिसत नाही। मुंबईतील फुटपाथांवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली ते सुद्धा बघूयात। ह्याच्याबद्दलची माहिती मला नाहीये आणि बराच वेळेला काही पिरियड असतो, तो 3 वर्षाचा असतो, काही 5 वर्षाचा असतो, त्यामुळे ते बघावं लागेल नक्की कुठला आहे सुशोभीकरण म्हणजे नेमकं काय आहे, त्याच्यामध्ये त्या टेंडरच्या ह्याच्यामध्ये असलेल्या अटी शर्ती किंवा कशासाठी ते न बघता मी बोलणार नाही। पण जे महानगरपालिकेचा इंजिनियर म्हणून किंवा त्यांचा जो डिपार्टमेंट वाईज जो बनवला जातो त्याच्याच आढावे उद्धवजी घेतात। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर जाणून घेऊयात आमच्या खास मोहिमेबद्दल। सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात येत असतील। बरं, आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात आणि हो, सर्व तुमच्या एका फोनवर। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्धची देशव्यापी लस जागृती मोहीम सध्या सुरू आहे आणि याच मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। तुम्हाला काय करायचंय? फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचंय आणि तुम्हाला तुमची जी काही प्रश्न असतील ती त्वरित विचारायची आणि उत्तरं सुद्धा अगदी त्वरित मिळतील। जी माहिती क्रॉस चेक केलेली असेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर वाट कसली पाहताय?
कोविड-19 वर असलेले तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती एका मेसेजवर मिळवा। त्यासाठी पुढच्या क्रमांकावर तुम्हाला संपर्क करावा लागेल 7977773753। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ देशभरात कोरोना लसीकरणाच्या संदर्भात जनजागृती करते। ही मोहीम कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये पोहोचली। या जिल्ह्यांमध्ये संजीवनीच्या 5 गाड्या आतापर्यंत 562 गावांमध्ये पोहोचल्यात। या मोहिमेच्या अंतर्गत आतापर्यंत 1,90,000 लोकांना जागरूक केलंय। लस घेण्याची गरज आणि त्याचे फायदे सुद्धा त्यांना समजावून सांगितलेत। यासोबत ही मोहीम आपल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मदतीला धावून जाते, मदतीचा हात देते। सुरक्षा उपकरणांच्या मदतीने जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून वाचता येऊ शकतं आणि फेडरल बँकेचा हाच प्रयत्न आहे की आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातल्या फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनापासून संरक्षित केलं जावं। After seeing the activities today, the kind of response that we are getting here, I am very, very happy that the campaign that the bank started with Network 18 and United Way is reaping its results. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ ही जागरूकता वाढवतीये आणि कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या 5 जिल्ह्यांमधल्या लोकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करतेय। In this desperate situation, this Sanjeevani project might be useful and to sensitize the public to wear the mask, gloves and practice the prevention measures as well as to come for the vaccination. संजीवनीची गाडी अमृतसर, इंदूर, नाशिक, गुंटूर आणि दक्षिण कन्नड या जिल्ह्यांमधल्या एकूण 562 गावांपर्यंत पोहोचली। Everybody in the village, especially the ASHA workers, the health workers, the doctors, all of them are wholeheartedly supporting our initiative, fully understanding what the initiative is standing for. Today we see the corporate social responsibility in its full form here. I am very happy about that. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे। पाहूया, प्राची साळुंखे आपल्याला याबद्दल अधिक माहिती सांगतायत। झेप्पे and News 18 नेटवर्क प्रेझेंट क्रिप्टो की समज। क्रिप्टोकरन्सीच्या विशेष एक्सप्लेनर मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। झेप्पे आणि नेटवर्क 18 सादर करतायत क्रिप्टो की समज हा विशेष कार्यक्रम। या एक्सप्लेनर शो मध्ये आपण क्रिप्टोकरन्सीचे विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। आज क्रिप्टोकरन्सी जगात ब्लॉकचेन आणि त्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आज मी तुम्हाला टॉप 4 क्रिप्टोकरन्सी बद्दल सांगणार आहे। पहिल्या क्रमांकावर आहे बिटकॉइन, ज्याचं मार्केट कॅपिटल 940 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे। बिटकॉइनचा शोध 2009 मध्ये सतोशी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने लावला असं सांगितलं जातं। बिटकॉइन ही मूळ क्रिप्टोकरन्सी आहे। 5 वर्षांपूर्वी एका बिटकॉइनची किंमत सुमारे $500 इतकी होती, जी ऑगस्ट 2021 मध्ये वाढून जवळजवळ $50,000 एवढी झाली आहे। म्हणजेच बिटकॉइनमध्ये तब्बल 10,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे। दुसऱ्या क्रमांकावर आहे इथेरियम, ज्याचं मार्केट कॅप हे $390 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे। इथेरियम एक क्रिप्टोकरन्सी आणि ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे। इथेरियमची किंमत देखील वेगाने वाढली आहे। अवघ्या 5 वर्षात इथेरियमचं मूल्य सुमारे $10 वरून $3,300 पर्यंत वाढलं आहे। ही वाढ 27,000% पेक्षा जास्त आहे। तिसरा क्रमांक कार्डेनोचा लागतो, ज्याचं मार्केट कॅप $90 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे। 2017 मध्ये कार्डेनोचं टोकन हे $0.02 इतकं होतं आणि आज त्याची किंमत $2.82 आहे। म्हणजे अवघ्या 4 वर्षात 10,000% पेक्षा जास्त यात वाढ झाली। चौथ्या क्रमांकावर आहे बायनान्स कॉइन, ज्याचं मार्केट कॅपिटल $83 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे। बायनान्स कॉइन हा क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार आहे, ज्याचा वापर तुम्ही जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंजपैकी एक असलेल्या बायनान्सवर व्यापार आणि फी भरण्यासाठी करू शकता। याचा वापर ट्रेड करण्यासाठी,
पेमेंट प्रोसेसिंगसाठी आणि प्रवासाची व्यवस्था बुक करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. 2017 मध्ये बायनान्सची किंमत फक्त $0.10 एवढी होती. त्याचं सध्याचं मूल्य $495 एवढं आहे. त्यामुळे ही वाढ जवळपास 4,90,000% वाढली आहे. क्रिप्टो की समज या कार्यक्रमात आजसाठी इतकंच. क्रिप्टो करन्सी विषयी अधिक बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी नियमित पाहत रहा क्रिप्टो की समज. ZPay and News 18 Network present